आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात ठाम मत मराठी न्यूज। मी आहे पूजा। वाशिम जिल्ह्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केल्याचा आरोप असून या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कारंजा येथील रहिवासी आणि 6व्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेला ज्ञानेश्वर मदने याला पोलिसांनी अटक केली आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपीचे दुसऱ्या एका महिलेसोबत कथित प्रेम संबंध होते। याच कारणावरून पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर आरोपीने पत्नी घरात पडल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती तिच्या माहेरच्या नातेवाईकांना दिली। मात्र नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्यावर मृत महिलेच्या शरीरावर संशयास्पद खुणा आढळल्या। त्यानंतर महिलेच्या भावाने कारंजा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी जवानाला अटक केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या घटनेमागील नेमके कारण, मृत्यूची परिस्थिती आणि इतर सर्व बाबींचा तपास पोलीस करत असून तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोयल पठाण, वाशिम। काल दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन कारंजा येथे एक उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथून एक मेमो प्राप्त झाला होता की मृतक दीपाली मदने हिला मृत अवस्थेत प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सने आणलेले आहे। यावरून आमचे ड्युटी ऑफिसर रुग्णालयामध्ये गेले असता त्यांना थोडा संशय आला। त्यानंतर आमचे पोलीस निरीक्षक पी आय चोरे यांची टीम तिथे चोरेसोबत त्यांची टीम गेली आणि त्यांनी आम्हाला कळवल्यावर आम्ही पण तिथे पोहोचलो। एकंदर तिथे तिच्या गळ्यावरचे व्रण बघता प्राथमिक अंदाज आम्हाला आलेला होता। त्या अन्वये तिच्या भावाला, जो तिचा भाऊ आहे दीपालीचा माने नावाचा, हे नातेवाईक आमच्याकडे पोलीस स्टेशनला आले। त्यांच्या फिर्यादवरून आरोपी ज्ञानेश्वर नंदू मदने व इतर 2 यांच्या विरुद्ध गुन्हा नंबर 512/26 कलम 103(1) 85 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे। आरोपी क्रमांक 1 यास अटक करण्यात आलेली आहे। आरोपी हा सध्या सैन्य दलात मराठा रेजिमेंटला आहे आणि प्राथमिक तपास सुरू आहे। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज।